अटल सेतू पासून फक्त 12 मिनिटांवर बुक करा उरण मधील फ्लेक्सी ऑफिस स्पेसेस अवघ्या 25 लाखात. ग्रँड उरण सेंट्रल 8657718074. ऐशोआरामी जीवनशैली जगण्यासाठी आपल्या मधाळ बोलण्यानं अनेकांना वश करून कोट्यवधी रुपयांची धुळधाण करणारी पनवेलची लेडी चिटर वैशाली कोळी हिनं चक्क राष्ट्रीयकृत बँकांना पाणी पाजलंय. मित्रमैत्रिणी आणि कार्यालयातील कामगारांच्या नावे विविध बँकातून चक्क 72 लाखांचं कर्ज तिने घेतल्याचा गुन्हा नव्यानं खांदेश्वर पोलीस ठाण्यात दाखल झाल्याने बँकांचीही झोप उडाली. हे प्रकरण उघड झाल्यानंतर पनवेल नवी पनवेल परिसरातील राष्ट्रीयकृत नामांकित बँकांचं सोनं तारण कर्ज विभागाचा ढिसाळ कारभार चव्हाट्यावर आलाय. वैशालीकडे काम करणारा पनवेल डेरवली येथील रवी कृष्णा खुटले यानं खांदेश्वर पोलीस ठाण्यात दिलेल्या कबुलीनंतर वैशाली कोळीचा सभ्यपणाचा मुखवटा गळून पडलाय. वैशाली कोळीवर कळंबोली पोलीस ठाण्यात 2001 साली केलेल्या गुन्ह्यांची अंतिम सुनावणी पनवेल न्यायालयात सुरू आहे. त्यातच गेल्याच महिन्यात दाखल झालेल्या 3 कोटी रुपयांच्या आर्थिक फसवणुकीत तिला 12 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून सध्या तिची रवानगी कल्याण येथील आधारवाडी महिला कारागृहात झाली. त्यात हा नवा गुन्हा दाखल झाल्याने वैशाली कोळी नव्या अडचणीत सापडली आहे. वैशाली कोळीनं मुंबई भुलेश्वर येथील मातोश्री ज्वेलरी आर्टचे मालक संजय विचारे यांच्यासोबत संगनमत करून ती बनावट सोन्याचे दागिने विकत आणत होती. ते दागिने पनवेलमधील विविध बँकांमध्ये ठेवून कर्ज घेत होती. याकरता रवीला वैशालीनं जमिनीच्या व्यवहारात 2% आमिष आणि पगार देण्याचं कबूल केलं होतं. तिच्याकडे जमीन असून तिचे प्लॉट करून महसूल विभागातून NA करायचे आणि मोठ्या रकमेला विकायची योजना तिनं रवी खुटले यांना सांगून त्यांना वश केलं होतं. अशाच पद्धतीनं अनेकांना मदतीचं नोकरीचं आश्वासन देऊन तिनं तिचं इप्सित साध्य केलं होतं. फेडरल बँकेने काही महिन्यांपूर्वी रवी खुटले याला बोलावून बनावट सोन्यासंदर्भात माहिती देत बँकेच्या कर्जाची पूर्ण परतफेड करण्यास सुचवलं होतं. परंतु रवीनं वैशाली कोळीकडील नोकरी सोडल्याने त्याने ही माहिती तिला फोनवरून दिली. मात्र अतिशय चलाक असलेल्या वैशालीनं त्याला तिच्या कार्यालयात बोलावून फाजील आत्मविश्वास देत काहीही चिंता करण्याचं कारण नसून बँकवाल्यांचा गैरसमज झाला असावा अशी लबाडी करत रवीचं मनपरिवर्तन केलं. वैशाली कोळी हिच्यासाठी रवी खुटले आणि अन्य सहकाऱ्यांनी DCB बँक, फेडरल बँक, IDBI बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, केशव स्मृती पतपेढी, ICICI बँक, बांठिया ज्वेलर्स, अंबिका ज्वेलर्स आदी बँक, पतपेढी आणि ज्वेलर्समध्ये बनावट सोनं ठेवून त्यांच्या नावाने कर्ज उचललंय. हे कर्ज तिनं बँक खात्यावरून तिच्या खात्यात वर्ग केलंय तर काही जणांकडून रोकड घेतलीय. यामध्ये रवी खुटले याच्या नावाने विविध बँकातून 34,43,000, किंजल प्रकाश नगरकर यांच्या नावे 17,43,000, रिंकू गुलाब सिंग हिच्या नावे 5,97,000, सुमनजीत कौर रेहाना हिच्या नावे 4,91,000, मीना मारुती मेहत्रे हिच्या नावे 6,88,000, संकेत बाळकृष्ण भोसले याच्या नावे 2,65,000 असे 72,76,000 रुपयाचं बनावट सोन्यावर तारण कर्जाची उचल करून बँकांना चुना लावलाय. या गुन्ह्यात वैशाली कोळीचा ताबा मिळवण्यासाठी खांदेश्वर पोलीस लवकरच न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करणार आहेत. त्यानंतर रितसर ताबा घेऊन अटक करणार असल्याचं सूतोवाच त्यांनी केलं आहे. वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो पनवेल. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.